पुढे बातमी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये इथं काही अधिकाऱ्यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आलेला आरोपी गौरव मिश्रा सोबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी दारू पार्टी करतायत असा हा व्हिडिओ आहे। यामध्ये अशोक मलबाड, जगदेश ढुमणे आणि हिरालाल भामणे या वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही पार्टी कारागृह परिसरात शासकीय निवासस्थानासमोरच सुरू आहे असं दिसतंय। नियमांना धाब्यावर बसवत आरोपींसोबत संबंध ठेवल्यानं आता कारागृह प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत विशाल परदेशी जोडले गेलेत। विशाल, आपण पाहतोय की इथं नाशिक रोड तुरुंग परिसरामध्ये तुरुंगाजवळच निवासस्थानाच्या बाहेर एका तुरुंगात असलेल्या माणसासोबत हे अधिकारी पार्टी करताना दिसतायत। हा जो आरोपी गौरव मिश्रा आहे हा यापूर्वी या नाशिक रोड कारागृहामध्ये 2 वेळेस त्या ठिकाणी शिक्षा भोगत होता। तो जामिनावर सध्या बाहेर आहे आणि जामिनावर बाहेर असणाऱ्या अशा आरोपी बरोबर अशा प्रकारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांनी पार्टी करणं हे अत्यंत चुकीचं आहे। हे नियमांना धरून नाही, कारण बाहेर पडलेला कुठलाही आरोपी म्हणजे जामिनावर का असे ना त्याच्यासोबत हे अधिकारी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू शकत नाही। आणि हा प्रकार जो आहे तो राजरोसपणे तुरुंगाच्याच बाहेर असणारी जी शासकीय निवासस्थान आहे त्याच्या आवारात हा सगळा सुरू आहे। त्यामुळे तिथल्या एकूणच सुरक्षेवरती हा सगळा प्रश्न जे ते उपस्थित होत आहेत। आणि यापूर्वी देखील म्हणजे हे अधिकारी जे यामध्ये दिसत आहेत त्यापैकी जे अशोक मलवाड आहेत ते यापूर्वी वरिष्ठांचे आदेश डावलल्या प्रकरणी 3 वेळेस निलंबित झालेले होते। ते पुन्हा एकदा आता सेवेमध्ये रुजू आहेत। ते मुळातच वादग्रस्त अधिकारी आहे आणि अशा प्रकारे आरोपीच्या पैशानेच इथं पार्टी होण्याचा प्रकार जो आहे त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होताना दिसतात। त्यामुळे मोठी चर्चा सध्या होताना दिसते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता या आरोपींच्या पैशानेच पार्टी होतीये का असा प्रश्न उपस्थित होतोय।